बाई मग बाबा झाले का भांडे घासून? भांडे घासून? हो. ए बाई, मी काय बाई वाटलं काय तुला म्हणे की झाले का भांडे घासून? पण म्हणे तुला मी भांडे घासायला होतो म्हणून. तसं नाही हो बाबा, काल आई मला सांगत होत्या माझा नवरा लय काम करते, भांडे घासतेत, कपडे धुतेत, वाटलं तर स्वयंपाक करतेत, मला चहा बनवून देतात. म्हणून मी तुम्हाला म्हणलं आता माझी काय गरज होती तुम्हाला तसं म्हणायची. आईला काय देवा ही बायको असेल हिचं दुखायला लागले म्हणून बाहेर असेल मी हिला भाकरी करू लागलो, हिला पाणी आणू लागलो, हिला झाडू लागलो, हिला धुणं देऊ लागलो. मायला हिला का मी काम केलं घरातलं सगळ्या गावात देऊन ती पिशवी का काय रे बाबा. खुशालीची बाई म्हणायली झालं का घरातलं सगळं काम. काय विचार काय नशीब आहे माझं. आयला ह्या बायाची मया आणि किवदया करणं चुकीचीच गोष्ट आहे बाबा. ह्यांच्या पोटात काही राहत नाही. हो बाबा, तिकडं तोंड करून काय बोलायला लागला? झाडून काढायचं राहिलं का? कपडे धुवायचे राहिले तर? ए बाई, तुझ्या काय जिबीला हारबील आहे का नाही? उठीतली आमच्याच घरी येते या बायकोला आमच्या गुली येते, तुझ्याकडून मरणार तर खाती पिती आणि आमची डांगी करते. घुरीतली झाली आता म्हातारा लय पितळ गड्यानं खरं बोलायला गेलं की सख्या मायला बी राग येत आहे. ह्यांचं काय आहे? जाऊ द्या तिकडं, मला काय करायचंय भांडे घासण्याचा कपडे ह्या बायकोच्या हिची किव केली म्हणून हिने माझा जीव घातला काय? सगळ्या गावात माझी डांगी केली काय? बघतो जरा आता हिच्याकडे, हिचं दुखलंच बाहेर काढतो काय बघत राहतो. चला अशी सगळ्या गावात डांगी केली होय, बघतो जरा आता हिच्याकडे. दुकान लागली पैसे बाबा, झोप द्या बाबा, करू द्या आराम. आईला काय करावं, किती दवाखाना केलाय आणि किती पैसा घाललाय, लोकांचं साव घेतलं, लोकांकडून उष्णे घेतलं, घर घाण ठेवलं. तिचा एवढा बी दवाखाना केलाय तरी तिचा दवाखाना दवाखान्यात कामी व्हायला गेली. आईला काय करू, काय देवा धर्माचं बघू, काय करू, काही समजा आपलं तर काही डोकं चला नाही. चला जे नशिबात असेल ते होईल. मला तांब्या भरून पाणी द्या बरं. तुला पाणी देऊ काय ढोसायला? म्हणजे मला नागिनी म्हणजे ढचशील आणि सगळ्या गावामध्ये डांगी करशील. माझा नवरा धुणं धुतोय, माझा नवरा भाकरी करतोय, माझा नवरा झाडून काढतोय. आता असं काय बोलायला लागला व? काय बोलायलं? काय सांगितलं त्या शेजारी काकीला होय ग? अव त्या काकीला मी काही सांगितलं नाही की. तुम्ही काय पिऊन फिरून आलाव का काय आज? अजून कोण वरी करून म्हणतेस का मी नाही कोणाला काही सांगितलं? ती काकी काय ईडी आहे का मला म्हणायला भांडे झाले का, तुझं झालं का, भाकरी झाल्या का म्हणायला? होय ग? लागली सांगायला म्हणे की मी नाही तुम्हाला काय बोलले म्हणून. मला म्हणतीस काय दारू पिऊन आलाव काय, दारू पिऊन आलाव काय? मी दारू तर आजपर्यंत पिलो नाही आणि पिणार बी नाही. त्या दारूपेक्षा काय करतो, जातो औषधाच्या दुकानात, तिथून एक रोगरची बाटली आणतो आणि ती तुला पाचतो. म्हणजे तुझं दुखणं बी खलास, तू बी खलास आणि माझा जीव बी सुखी होईल, समाधानी होईल. म्हणे की दारू पिऊन आला होता. अव त्या काकीला नाही मी सांगितलं, ताईला सांगत होते फोनवर. अगं बाई म्हणलं माझं लय दुखायलंय. मग म्हणली आहे घरातले काम कोण करतय ग? तर मी म्हणलं तुझा बाप 2 भाकरी टाकतय, थोडी भाजी करतय, सकाळी चहा बनवतय, भांडे घासतय, धुणं धुतय. तिला असं मी सांगत होते. त्या काकीला कशाला सांगाय जाऊ? मी ऐकलंय, मी स्वतः ह्या काकीने ऐकलंय. मी थांबा, मी आले पलीकडून. बरं आमच्या घरात भांडणं लावले माय काकी. ओ आई, मला काय एवढं येडी समजलं का? मी कशाला तुमच्या घरामध्ये भांडणं लावू? मी ज्या ह्या कानानं ऐकलं का तिच्या तोंडानं सांगितलं. आणि काय हो बाबा, अहो म्हातारे झाडात ती कशाला बिचारला भांडतात? इतकं म्हातारीचं दुखत आहे, म्हणजे आपल्या आईचं दुखत आहे तरी सगळं काम धंदा करतात ना. अहो सुखाने 4 घास खात जा आणि बसता की घरामध्ये. गरीब आई आहेत म्हणून तरी तुमचं बरं आहे. उठलं सुटलं की किरकिर, उठलं सुटलं की किरकिर. अहो म्हातारी मरण की एखाद्या दिवशी ह्या तुमच्या असल्या फुटाण्यानं रोज भांडायला जाऊ नका. कवा तरी त्याला 4 दिवस सुखानं जगू द्या. आई
सकाळी शेंगा आणल्या होत्या, द्या बरं पसाभर. लय पोरग रडायला लागले, त्याला खायचं तू. माय बाईचीच बाईला कदर असते. जा बरं तिला पसाभर शेंगा घेऊन या आणि द्या. किती लय आगाऊ दिसते की. आमच्या म्हातारीचे बांधले लागले. अगोदर माझ्याच बायकोच्या साड्या मला सांगितल्यात आणि पुन्हा माझ्या साड्या माझ्या बायकोला सांगितल्यात आणि पुन्हा मला म्हणते द्या शेंगा. अरे इमले तूच उठ आणि तिथे एक काठी आण, जरा बघतो काकीकड. ओ बाबा अजिबात तसलं बोलायचं नाही. आता पुस्तक मी कवा माझ्या नवऱ्याचा मार खाल्ला नाही आणि खुशाल तुम्ही तुमच्या बायकोला म्हणत ए इमले जा तिथली काठी आण. इथून पुढं तुमच्या घराला कवाच येणार नाही. येणारच काय ना पण असं वाटू सुद्धा तुमच्या घरला बघणार नाही. नका म्हणा तुमच्या शियांगा. जा बाई जा, का तुझ्यापासून आमचं नाही बंद पडायलं. आज येते माझ्या बायकोला बोलवती ती बोलवती खाती आणि पुन्हा आमच्याच भांडण लावती या आणि म्हणत की आता तुमच्या घरला येत नाही. का तुझ्यापासून आमचं नाही बंद पडायलं. आम्ही म्हातारी नव्हतो कशी मारायला लागलो. जा जा जा. अगं इमले ही शेजारीची काकी लय चाबरी आहे बघ. रोजच येते या, तुला घुलविती या, तुझ्याकडून खाती या आणि आपले भांडण लावती या. तिच्यावर विश्वास ठेवू नको, ती लय कुरुडक दिसायला लागली. अगं इमले ती शेजारची काकी लय चाबरी आहे. ती रोजच आपल्या घरी येते या, तुला घुलविती, तुझ्याकडून काय बी घेऊन जाती आणि आपले भांडण लावती आणि पुन्हा अजून म्हणती मी नाही बाई आता तुमच्या घरला येणार कधी. आणि ती काय आल्याशिवाय राहत नाही बघ. चुकलं बाबा माझं. मी तसं नव्हतं बोलाय पाहिजे तुम्हाला. रस्त्यानं जाता जाता लय विचार केला. मी म्हणलं दोघच म्हातारे आहेत, त्यांच्या जवळ कुणी नाही, मी जे तुमचा आधार हाया म्हणून वापस आले. जाऊ द्या, जे झालं गेलं ते सोडून द्या. उग डोक्याला ताण घेत बस नका. आणि काय व म्हातारे झालात की असं तन कर नका. ऐकत नाहीत का? आधीच तर म्हाताऱ्याला काय बी होईल या. जरा शांत राहत जा. सारखं ते आईचं दुखत या. त्यांच्या जीवाला काय वाटत असेल तुम्ही एवढा ताण केल्यावर. बरं ते जाऊ द्या. मग आई बरं वाटायला लागले का? आणि बरं होय त्या मग आणलेल्या शेंगा भाजल्यात का तशा ठुल्यात? काय करते मी त्या शेंगा भाजते आणि तुम्हाला 2-4 देते. हो 2-4 तिला देशील आणि खोंगला भरून आपल्या घरी घेऊन जातील. म्हण की तुम्हाला 2-4 शेंगा भाजून देते. राहू दे माझ्या तशाच. काय माय ह्या म्हाताऱ्याला किती घुलवावा आणि किती नाही काय माय. किती बी घुलवलं तरी हितच आहे, किती बी घुलवलं तरी हितच आहे. दररोजी बाबा बाहेर जात असते तर आज का मग घरी बसले काय माहिती. आहे तर असं बी तसं बी कामच करतोय. तिचं भांडे घासतोय, धुणं धुतोय, काय होतंय. माझी मी देतो तिला शेंगा भाजून. तू जा बाई तुझ्या घरी. जाऊ द्या लेकरा बाळामध्ये. बाबा एवढं मनावर घेऊ नका. जा उठा बघा कामाधंद्याचं. कामधंदा करता तर पोटाला पोटभर खाता. जा 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 कुठंतरी कामाला जा. हाय मी आईला ठेवते लक्ष. जेवण पाणी सगळं देते. हो जेवण देशील. 1 भाकर तिला देशील आणि 4 भाकरी घेऊन तुझ्या लेकराला घेऊन जाशील. अर्ध भगून भाजी करशील, वाटीभर तिला देशील आणि सगळी भाजी उचलून घेऊन जाशील. नको बाई राहू दे, मी बघतो माझ्या बायकोचं आणि तिच्या दुखण्याचं. बघा लयच लागलं नाही बोलायला. काय तुमच्या घरी 1-2दा भाकर खाल्ली म्हणून आता इथून पुढे खात नाही तुमच्या घरी भाकर. थांबा मी दुडीभर भाकरी करते आणि तुम्हाला आणून खाऊ घालते. म्हणजे तुमचा माझा फिटून जाईल. जाऊ द्या माय काय ह्यांना बोलायसारखंच नाही. जा जा जा. आता येऊ नको बघ आमच्या घरी. थांब इमले मी तुझ्यासाठी शेंगा भाजून आणतो. थांब मी एंजलला बोलतो. एंजल इकडे बाय. आपण तुझ्या आजीला त्या मागं आणलेल्या शेंगा थोड्या भाजून देऊ. शेंगा बिंगा काय भाजू. एवढं छटाकभर काम करताव आणि मरणाचं भांडताव. तुमचं बोलणं ऐकून माझ्या कानाचे पडदे फाटले की त्याच्यातून भळा असं रक्त आलं की. अगं इंद्रिय असं नको करू. म्हातारपणाला तूच मला आहेस आणि मीच तुला आहे. लोकांचं ऐकून आपण म्हातारपणाला कशाबद्दल भांडणं करायची तर तसं नको. थांब थोडं बस, मी तुला आणतो शेंगा भाजून. मग ती थोड्या खा, तुला बरं वाटेल. जाऊ दे झंझट न गेला काय बघ. तुला काय करतो शेंगा बरोबर 1 कप चहा करून आणतो. बाबा आणि आई तुम्ही दोघच नाहीत, तुम्हाला सांभाळाय मी आहे की. मला बी 1 कप चहा करून आणा.